जिंतूर ठप्प। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अण्णाभाऊ साठे चौकात उफाळला रास्ता रोको। हजारोंची गर्दी, ठप्प वाहतूक आणि ठाम इराद्याने धनगरांचा आरक्षण लढा पुन्हा पेटला। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीने आज जिंतूर शहर अक्षरशः दणाणून गेलं। अण्णाभाऊ साठे चौकात समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन छेडले। हजारोंच्या संख्येने जमलेल्या बांधवांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून तात्काळ आरक्षण द्या अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। 2 तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे जालना, परभणी, जिंतूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। आंदोलनात धनगर समाजातील नेत्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा दिला। समाजाच्या वतीनं तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। तहसीलदारांनी हे निवेदन शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले। अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात होता। पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठा जनसमुदाय असूनही आंदोलन शांततेत पार पडले। या आंदोलनामुळे धनगर समाजाचा आरक्षण लढा पुन्हा एकदा पेट घेतल्याचं चित्र जिंतूर शहरात पाहायला मिळालं। शासनाने वेळी सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यात ठिकठिकाणी अशी आंदोलने पेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 77 वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन, आजपर्यंतही कोणत्याही नेता निवडून द्या, ते कोणत्याही समाजावर विषयावर संसद मध्ये बोलू शकत नाही। त्याला नियमाचे पालन आहे। ते फक्त निवडून देण्यापुरता आपला असतो, नंतर 5 वर्षे ते त्याचं काम करतो। मित्रांनो, बोलल्यासारखं फार आहे, अनुभव आहे, अनेक आंदोलन केलेले, बऱ्याच केसेस माझ्यावर आहेत। सरोदे साहेबाच्या काळापूर्वीला होते ते, त्यांना फार शेतकऱ्यासाठी मोठं काम केलेलं आहे। त्यांना लय माझ्या 22 खेड्याचा, हे 22 नाही 60 खेडे अंतरमध्ये यायचा पोलीस स्टेशनला माझ्या बोरीच्या, त्यांना 5 वर्ष काळ तिथे गेला, शेतकऱ्याचं भले करून गेलेले ते। ज्यावेळेस मार्केट कमिटी बोरी या जिंतूर अंतरमध्ये होती, त्यावेळेस 15 दिवस आंदोलन मी केलं। त्यावेळेस सरोदे साहेब होते तिथं आणि आंदोलन केलं। सरोदे साहेबाच्या आशीर्वादानं आमच्या लेकरा बाळाचं भलं झालं। हजारो लोकांना त्यावेळेस माल घातला। पहिल्याला सगळ्याला जय मल्हार। ह्या जागेवर जर देवाभाऊला म्हणलं असतं आमदार खासदार फोडायचे, देवाभाऊ तर आमदार फोडे असते, पण आरक्षणाचं आमचं अजून काही देवाभाऊ काही करीन पहा। देवाभाऊला फक्त सत्ता पाहिजे, धनगर समाज मतदान कसं पाहिजे देवाभाऊला फक्त तेवढं माहिती आहे, बाकी काही माहित नाही त्याला। 2014ला म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ, त्याला झाले आता कमीत कमी 10-15 वर्ष झाली, 14 वर्ष झाली। आता लोक काय केलं, देवभाऊन झोपले घरात जाऊन, आता मग तुमचं होत नाही, कसं होत नाही। घेतल्या जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातून गायकी पिंपळगाव येथील मल्हार सैन्याचा एक सदस्य म्हणून या नात्याने आणि सकल धनगर समाजाचा एक कर्तव्यदक्ष म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून एक या सरकारला एक आवाहन करण्याची माझी इच्छा आहे आणि ती त्यांनी स्वीकारावी। आमची दुसरी तिसरी कुठलीही इच्छा नाही किंवा मागणी नाही। साहेब, तुम्ही फक्त जे 2014च्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला धनगर समाजाला जे चॉकलेट दिलं होतं, चॉकलेट यासाठी म्हणतो की तुम्ही आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा तुमचा शब्द तुम्ही पाळलेला नाही। धनगर समाजासाठी ST आरक्षणमध्ये जे तुम्ही आरक्षण देऊ केलेलं होतं आणि तेही अशा शब्दात दिलं की आम्ही पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, परंतु तुमच्या 100 कॅबिनेट झाल्या तरी धनगराला कुठलंही एक 100 रुपयाचं चॉकलेट पण दिलेलं नाही। आणि ही जी तुम्ही आमची धनगर समाजाची जी फसवणूक केलेली, पण लक्षात ठेवा, धनगरामध्ये एवढी ताकद आहे, प्रामाणिक तेवढाच आहे, आणि तो जर धनगर समाज जर पलटाला तर अख्खं सरकार उलथून पालथून पाळल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की आम्ही जोपर्यंत हा धनगर समाज शांत आहे आणि प्रामाणिक आहे तोपर्यंत तुम्ही आमचे जे जालन्यामध्ये
दीपक भाऊ बोराडे साहेब जे उपोषणाला बसलेले आहेत, आज 14-15वा दिवस आहे. विचार करा, तुम्हाला जर एका टायमाचा नाश्ता नसेल तर तुमची काय अवस्था होती हे लक्षात घ्या. आमचा धनगर समाजाचा नेता, आमचा योद्धा ह्या जालन्यामध्ये आज 14-15 दिवसापासून उपाशी आहे. आम्हाला त्याची तळमळ फार आहे. आम्ही ह्या माणसाला जर काही झालं तर हे सरकार जिम्मेदार राहणार आहे आणि आम्ही याच्यापेक्षाही हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहेत. आणि आम्हाला जोपर्यंत, मला शेवटचा इशारा सांगायचा की जोपर्यंत धनगरांना एसटी प्रवर्गात एसटीचं आरक्षण देत नाहीत, कारण आम्ही कोणाचं मागत नाहीत, कारण राज्याचे, महाराष्ट्राचे, भारताचे जे हे संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की धनगर हा एसटी ह्या प्रवर्गातीलच आहे, तो दुसऱ्या कुठल्याही नाही. म्हणून 36 क्रमांकावर जे एसटी आहे ते आम्हाला